सुगरण होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे सुद्धा मेथीची भाजी कडू लागणार नाही. टिप नंबर 2. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर वारंवार मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या. अशाने भाकरी बिलकुल तुटणार नाही किंवा मोडणार सुद्धा नाही. टिप नंबर 3. खिसणीवर गूळ खिसताना खिसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. अशाने अजिबात गूळ चिटकत नाही. टिप नंबर 4. मसाल्याच्या भाजीचा रसा घट्ट होण्यासाठी तुम्ही त्यासाठी शेंगदाण्याचं कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा खीस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. टिप नंबर 5. इडली डोशाचं पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामुळे 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. मिरच्यांमुळे इडली डोशाचं पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबटसुद्धा होत नाही. टिप नंबर 6. आलू पराठे करत असताना बटाट्याच्या सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येतो. टिप नंबर 7. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडासा लिंबू पिळा. लिंबू पिळल्यामुळे भाजी तर मोकळी होईलच, शिवाय तिची चवसुद्धा आणखी छान लागेल. नक्की ट्राय करा. टिप नंबर 8. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. तर असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे. अशाने कुकरमधील पाणी बाहेर ओतू जाणार नाही. टिप नंबर 9. घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यामुळे पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. टिप नंबर 10. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरची देठं थोड्या वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल. टिप नंबर 11. कोणतीही भाजी गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्या डायरेक्ट कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यानंतरच तुम्ही गॅस बंद करा आणि साधारण अर्धा 1 मिनिटांनी या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतात. टिप नंबर 12. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो चांगला शिजवून घ्यावा. अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर तुम्ही भाजीसाठी, सूपसाठी, ग्रेव्हीसाठी नक्कीच करू शकता. टिप नंबर 14. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळा ती अंडी थंड पाण्यात तशीच राहू द्या. अशाने अंड्याची साल पटकन निघते. टिप नंबर 15. कांदा कापताना डोळ्यातून खूप पाणी येत असेल तर तो कापण्याआधी 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 16. पुरी किंवा भजे तळताना तेलामध्ये मीठ घातल्यास भज्यांमध्ये किंवा पुऱ्यांमध्ये कमी तेल शोषले जाते. तुम्ही ही टिप नक्कीच ट्राय करून बघा. टिप नंबर 17. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये 15 मिनिटं ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरसुद्धा चांगले राहते. टिप नंबर 18. काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना काळा मसाला वाटताना त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते. टिप नंबर 19. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना त्या कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्या जास्त काळ हिरव्यागार राहतात. तसेच पालेभाज्या ठेवण्यासाठी चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. टिप नंबर 20. कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना तुम्ही खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भाजी काळपट कलरची दिसू लागतात. टिप नंबर 21. घरामध्ये खूप झुरळ झाले असतील तर झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. तर त्यासाठी बेकिंग सोडा व साखर एकत्र मिक्स करावी. आता हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे टाकावे. झुरळ ते साखरेकडे आकर्षित होतात, जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्यामुळे झुरळे मारले जातात. टिप नंबर 22. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो, कारण लिंबामध्ये ब्लिचिंग एजंट असतात, जे घाण काढून टाकण्यासाठी ते खूप प्रभावी असतात. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ते चमकू लागतील. टिप नंबर 23. सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या किंवा उकळून घेतलं तरी चालेल.
यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिटकलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. हा उपाय तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा नक्कीच करा. सिंकमधील दुर्गंधी कायमची नाहीशी होईल. टिप नंबर 24. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी तुम्ही उभा पातळ चिरून टाकला तर पोहे जास्त चविष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल कांदाच आहे, कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो. टोमॅटोचं सुद्धा असंच आहे. तुम्ही ट्राय तर करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला काय फरक जाणवला. टिप नंबर 25. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका. काहीजण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात, पण अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात. त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो. त्यामुळेच फोडणी देताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. टिप नंबर 26. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्णपणे परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा. कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो. तर अशाच प्रकारे किचनमधील छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणल्याच आणि त्या पाळल्या तर एक दिवस नक्कीच तुम्ही स्वयंपाकात सुगरण व्हाल, खात्रीने सांगते. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.